आज सकाळी नाश्त्याला बासुंदी आणि चपातीचं नियोजन होतं. तो पण नाश्ता ना आज बागेमध्ये चालू होता. आपले मज्जा मस्ती करत ना मस्त असा नाश्ता एन्जॉय करत होते बागेमध्ये. चिमणीचा तर आपला मस्त असा डान्स सुद्धा चालू होता. त्यामध्ये ना मध्ये मध्ये गाणं सुद्धा म्हणणं चालू होतं, कारण मॅडम सिंगर बनणार आहेत वाटतं. आणि गावाकडे आहे त्यामुळे बॅकग्राऊंडला कोंबड्यांचा आवाज येत असेल, इग्नोर करा बरं का. रानामध्ये चाललो होतो तेवढ्यामध्ये चिमणीच्या पप्पांना दिसलं हे नागफळ. मला तर याचे काटे बघूनच ना भीती वाटते. तुमच्याकडे याला काय बोलतात आणि हे खातात का नक्की सांगा. आता घरी आलो तर चिमणीचं चाललं होतं पाटामध्ये ना पाण्यासोबत खेळणं. तसं गावाकडे आल्यापासून माझी घाबरट पोरगी ना जरा धीट झालेली आहे, नाहीतर आधी पाण्याला सुद्धा घाबरत होते. आता संध्याकाळच्या टायमिंगला पुन्हा आम्ही दोघांना रानामध्ये चाललो होतो, कारण का मोटर बंद करून यायचं होतं. पण चिमणीच्या पप्पांची मात्र हवा टाईट झालेली होती, कारण का बिबट्या आलाय आमच्या इकडे. मी मात्र ह्या टायमिंगला ना रानाकडचं वातावरण मस्त असं एन्जॉय करत चालले होते. आणि मी व्हिडिओ चालूच ठेवला होता, म्हटलं चुकून बिबट्या दिसला तर याच्यामध्ये कॅप्चर होईल. पण आमचं नशीब वाईट होतं, त्यामुळे आम्हाला काय बिबट्या दिसलाच नाही. असो मनामध्ये थोडं धाकधूक होतच, कारण का आमच्या इकडे सगळं रानामध्ये ना ऊसच ऊस आहे. तसं आमचं काम फक्त 2 मिनिटाचंच होतं, फक्त मोटर जाऊन बंद करून यायचं होतं. पण आम्ही दोघं मात्र ना बिबट्या दिसतोय की नाही म्हणून टाइमपास करत बसलो होतो. आणि एवढा कडक उन्हाळा असल्यामुळे ना विहिरीमध्ये तर पाणी सुद्धा राहायला गेलंय. दुष्काळच पडतोय काय की असं वाटतंय मला तर. एकेकाळी गच्च राहणाऱ्या विहिरी ना आता तळाला गेले. एकदम ना थंडगार अशी हवा सुटलेली होती, त्यामुळे इकडे तिकडे फिरायचं काम चालू होतं माझं. आणि चिमणीचे पप्पा मला म्हणत होते चलकी चलकी. काय नाही, जीवाला जरा जास्तच घाबरतात हे. म्हटलं यांची जास्त मज्जा घेण्याचा काय फायदा नाही, उगा माझ्या अंगलटी यायचं जातेल बितेल मला सोडून. म्हटलं चावी दिली आणि घरी निघून आलो. घरी आल्यानंतर मॅडमची मसाज चालू झालेली होती, कारण मॅडम गावाकडे एवढं जास्त मस्ती मजा करतेत ना, एवढी थकून जाते ना, तिला कंटाळा येतो तरी झोपायला बघत नाही. पाय तर एवढे दुखतेत ना तिचे, कारण इकडून तिकडून नुसती फिरतच राहते सारखी. त्यामुळे रोज संध्याकाळी ही ड्युटी लागलेली आहे पप्पाला.